आज जिल्हा परिषद वारी निमित्तानं आम्ही पंढरपूरला मीटिंग ठेवली। या मीटिंग निमित्ताने सर्व अधिकारी वर्ग हजर होते, सर्व सदस्य हजर होते। त्या वारीमध्ये जे काही योजना आहेत, का तर वारीचा दिवस एक महिना म्हणलं तर चालेल, का तर महिन्यानंतर वारी आपली पुढे गेलेली आहे। त्याच्यावर जे आपल्या सुविधा लागणार आहेत, का तर पावसाची शक्यता असल्यामुळं आपल्याला वारकऱ्याची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यासाठी आपल्याला अँगलचे ते पूर्ण आपण जर्मन अँगल हे पूर्ण वारीसाठी घेण्यासाठी उपलब्ध करण्यासाठी त्याच्याबद्दल मीटिंग झाली। आणि जे आपल्याला आपले वारकरी येतात त्यांना पावसानंतर भिजल्यानंतर किंवा थकून गेल्यानंतर त्यांना मशीन असेल, आपली मसाज मशीन असेल किंवा औषध गोळ्या वगैरे त्याच्या बोलून समजा अधिकाऱ्याला आपण सदर करण्याचे सांगितलं किंवा त्यांची पूर्तता करण्यासाठी आपलं समजा तरतूद करण्यासाठी बोललो आपण। आणि आपण ज्या काही गोष्टी वारीला राबवणार आहोत आणि एक निमित्त आम्ही ही सोलापूरला जीबी घेतो, पण पंढरपूरला खास वारी पंढरपूरची असताना आपण पंढरपूरला एक सर्वजण शिवसाहेब असतील, उपाध्यक्ष असतील, आमचे सभापती सर्वजण असतील, सर्वांनी एक ठराव घेतला की आपल्या पंढरपूरला वारी निमित्त एक जीबीची मिटिंगच घ्यायची। मग सर्वांना एकमतानं आमची मिटिंग झाली आणि एकमतानं आमची मिटिंग एक प्रकारे पार पडली। आणि ह्या ठरावामध्ये पंढरपुरामध्ये आसपास दारू बंदीला आम्ही ठराव मंजूर केला आहे। या सर्वजण हजर झाले, तर सर्वांचा मी आभार मानतो। किती रिलीज झालाय आणि किती पेंडिंग? आतापर्यंत शासनाने आम्हाला 61.5 कोटीच्या प्रमा आणि 22 कोटी जिल्हा परिषद सोलापूरला पाठवलेली आहे। सध्या टेंडरची प्रोसेस सुरू आहे। एकदा टेंडर झाला, सगळी सोयी सुविधा झाली आणि नंतर आम्ही पैसे रिलीज करणार। आता तुम्हाला किती मिळालेत आणि किती येणार? 22 कोटी आम्हाला मिळालेले आहे, पण प्रमास 61.5 कोटीचा आलेला आहे। जर्मन हँगर